हा आहे आपला वरळीचा किल्ला। बाहेरून आल्यानंतर असं भोगद्यासारखं वाटतं आणि समोरच गेल्यानंतर पहिला दर्शन होतं बजरंगबली हनुमानाचं छान असं मंदिर आहे। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। आज आपण आलेलो आहोत वरळी कोळीवाड्यात वरळीचा किल्ला बघण्यासाठी आणि देऊळ पण बघणार आहोत। गुल्फादेवी माते की जय। आपल्याला जर यायचं असेल दादरवरून तर 169, 118, 54 नंबर, 56 नंबर ह्या दादर स्टेशनवरून गाड्या येतात आणि प्रभादेवी स्टेशनवरून म्हणाल तर 162 नंबर डायरेक्ट वरळी गावामध्ये लास्ट स्टॉप आहे। आणि इथून असं थोडंसं चाललं ना, म्हणजे इथेच गाडी थांबते आणि इथून थोडं चाललं की आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे। हे बघा इकडे असं इथे शेअर टॅक्सी थांबतं। शेअर टॅक्सी देखील येते, 15 रुपये घेतात शेअर टॅक्सीचे। हे बघा इथून येते दादरवरून इकडून येते रोड आणि हा रोड गेलेला आहे सीपेसला, वरळी सीपेसला आणि ती NIC बिल्डिंग म्हणून आहे। इथून आपण आतमध्ये गेलं ना की सरळ अगदी सरळ 20 मिनिटाचं चालत अंतर आहे। आम्ही गेलो तर बरोबर आपल्याला 20 मिनिटं लागलेली आहेत चालत जाण्यासाठी। तिकडे गाडी पूर्ण अगदी गडाच्या पायथ्याशी जाते किल्ल्याच्या, पण आम्ही गाडी घेऊन नाही तर आपल्याला सगळं कवर करायचं होतं म्हणून आम्ही चालतच गेलो। आणि इथे हा चेडे देवळाचं मंदिर आहे। तो सकाळी 11 वाजेपर्यंत चालू असतो देऊळ, पण आम्ही कसं 11:30 वाजले ना आता, म्हणून मग तो देऊळ बंद झालेला आहे। हे बघा इथे चर्च आहे आणि आता परत आपण सरळ आपल्याला चालतच जायचं आहे। इथे आल्यानंतर इथे बजरंगबली हनुमंताचं मोठं असं देऊळ आहे। हे बघा हनुमंताचं देऊळ आहे। बजरंगबली हनुमान की जय। आणि पुढे गेल्यानंतर बाजाराची गल्ली लागते। हे बघा इथे लिहिलेलं आहे बाजार गल्ली। तुम्हाला थोडंसं बाजार पण दाखवतो आपला वरळी कोळीवाड्यातला। मस्त बाजार असतं, तुम्ही नक्की बाजारात या। इथे छान असतं, मच्छी पण जरा स्वस्त असते मस्त आणि फ्रेश असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सुक्या मच्छीवाले मावशी बसते, ती आत्ताच लावते, तिच्याकडे पण सुकी मच्छी चांगली असते। इथे मस्त असं बाजार लागते, स्वस्त मच्छी असते। ही बघा हा आपला आहे मच्छी मार्केट। आता मच्छी मार्केटमधून बाहेर निघालो, आता आम्ही परत सरळ चाललो आहे आणि इथे आहे डाव्या साईडला जागृत असं शंकराचं मंदिर। हे बघा आता आपण शंकराच्या देवळात जाऊया, आपण दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। छान देवळात दर्शन झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुन्हा किल्ल्याच्या दिशेने। चला तर मग आपण चालत जाऊया। छान थोडं पुढे गेलं ना की गणपती बाप्पाचं देऊळ लागतं। हे बघा गणपती बाप्पा मोरया। पुन्हा आपण चालत किल्ल्याच्या दिशेने निघालेलो आहोत। आता किल्ला आपला जवळ येत आहे हळूहळू। हे बघा आता इथे आपला किल्ला आलेला आहे। इथून आपला डाव्या साईडने वळायचं आणि इकडे आहे समोर या छोट्याशा गल्लीतून गेलं ना की थोडीशी चढण आहे की इथे आपला आलेला आहे किल्ला। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
किल्ल्याचा दरवाजा खूपच अरुंद असल्यामुळे तटबंदीच्या भिंतीतून एखाद्या बोगद्याप्रमाणे दिसतो. हे बघा, पाहू शकता, आहे की नाही तसंच. इथे आहे व्यायामशाळा. स्वच्छता पाहू शकता. आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो की हनुमंताची मूर्ती, असं हनुमंताचं देऊळ आहे इथे, पाहू शकता. आणि स्वच्छता पण बघू शकता, अतिशय टापटीपणे केलेली आहे. तुम्ही आलात कधी तर इथे स्वच्छता नक्कीच राखा. इथे अशी झाडं लावलेली आहेत फुलांची. मुंबई शहरामध्ये बांधल्या गेलेल्या किल्ल्यापैकी गोड्या पाण्याच्या विहीर असलेला हा एकमेव किल्ला आहे. आता आपण चाललेलो आहोत वरती. मुंबई या शहराची निर्मिती 7 बेटे मिळून झालेली असल्याने समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने इतिहास काळात मुंबईत काही किल्ले बांधण्यात गेले होते. त्यापैकी एक म्हणजे आपला वरळी किल्ला. वरळी कोळीवाडा येथे 1675 साली बांधला गेला आहे, ज्याचा उपयोग समुद्रातील हालचाली व इतर बेटांवर लक्ष ठेवण्यासाठी होत असे. तुम्ही कधी वरळीच्या किल्ल्याला भेट दिली आहे का? नाही तर नक्कीच जा. वरळी किल्ला छोट्या चौकीप्रमाणे आहे. मोक्याच्या ठिकाणी असल्याने विशेष महत्त्व आहे. तसेच मध्यभागी चौकोनी आकाराची विहीर तर आहे, ती आपण पाहिली. गोडं पाणी आहे. या किल्ल्यावरती असे 14 बुरुज आहेत एकूण. आणि हे बसण्यासाठी आसन असेल असं मला वाटते, किंवा उभं पण राहून इथे छान नजर ठेवण्यासाठी होत असेल उपयोग त्याचा. किल्ल्यावर घंटा बांधण्यासाठी त्रिकोणाकृती बुरुज अजून किल्ल्याची शोभा वाढवते. इथे पत्र्याची शेड आहे ना, तिथे व्यायामशाळा आहे. किल्ल्याच्या वरून दिसतोय तो अथांग असा पसरलेला समुद्र. बँड्रा सिलिंग जो मुंबईच्या सौंदर्यात अजूनच भर पाडतो. इथे कचऱ्याचा डब्बा ठेवलेला आहे. तुम्ही जर पाणी वगैरे आणलात, पाण्याची बाटली, तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण निघालो आहोत बत्तेरीवर. आता आम्ही चाललोय बत्तेरी जेटीवरती. किल्ल्याच्या शेवटी म्हणजे बत्तेरीवर आहे वेताळ देवाचं जागृत असं देवस्थान. आम्ही आता दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत. सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत देऊळ उघडं असतं, म्हणून आम्ही बाहेरून दर्शन घेत आहोत. आणि संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत. हे बघा, आपल्या वरळीच्या समुद्रावरती बत्तेरीवरती विश्रांतीसाठी आलेल्या ह्या होड्या आहेत. आणि इथे ही होडी आता जात आहे मच्छी मारण्यासाठी, समुद्रामध्ये जात आहे. हे बघा, दादांची तयारी चालू आहे. इथे दादा आहेत ना, ते जाळ्यात अडकलेले मासे आहेत ना, ते काढतात.
इथे पण मासे काढतात, जाळ्यात अडकलेले मोदकं मासे आहेत ते. आता आम्ही चाललेलो आहोत गोल्फादेवी मातेचं दर्शन घ्यायला. आम्ही बाजाराच्या गल्लीतून वरती शिरलो आणि वर गेल्यानंतर मस्त असं छान असं संतोषी मातेचं देऊळ आहे. हे बघा, संतोषी माते की जय. हे आहे साईबाबा मंदिर, साईनाथ महाराज की जय. आता आपण चाललेलो आहोत गोल्फादेवी मातेचं दर्शन घेण्यासाठी गोल्फादेवी मातेच्या मंदिरामध्ये. गोल्फादेवी माते की जय. आता आपण उन्हातून हलोय ना, म्हणून काळोख दिसतोय. आता आतमध्ये जाऊया, देवळामध्ये दर्शन घेऊया. छान आईचं असं जागृत देवस्थान आहे. गोल्फादेवी माते की जय. हा रोड सरळ गेले ना तर गोल्फादेवी मातेच्या मंदिरात. आता आम्ही पहिला किल्ल्यावर गेलेलो ना, म्हणून नंतर इथलं तुम्हाला दाखवते. म्हणून काही जागा आपल्याला माहीत असतात, पण गरज असते ती त्यांना जवळून अनुभवण्याची. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.